हॅलो यूट्यूब फॅमिली, कशा आहात सगळे. तर इथे मी मोठे मोठे 6 कांदे घेतलेले आहेत. आता आपण याला छान असं स्लाइसमध्ये कापून घेऊया उभे. तर चला, सर्व कांदे आपण असेच कापून घेणार आहोत. हे बघा, सर्व कांदे असेच कापून घ्यायचे. झाले आहेत आपले कांदे कापून. हे बघा, आता आपण याला कढईमध्ये टाकून घेणार आहोत आणि हाताने असं चांगलं त्याला क्रश करून घेतल्यासारखं घेणार आहोत, म्हणजे पूर्ण त्याच्या लेयर्स सुट्ट्या सुट्ट्या होतील. त्यामध्ये घालणार आहोत आपण कोथिंबीर, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा लाल तिखट, खायचा सोडा चिमूटभर, चवीनुसार मीठ घालून घेणार आहे त्यामध्ये आणि ओवा घालून घेणार आहे. मी हाताने क्रश केलता, दाखवायचं विसरले, क्रश करून घाला. आता यात घालून घेऊया आपण बेसन पीठ. जेवढं बेसन पीठ मावेल तेवढंच घाला, अंदाज वगैरे काही नाही राहायचा. हे बघा, आता याला छान आपण हाताने मिक्स करून घेऊया आणि त्यामध्ये थोडं थोडं पाणी करून आपण त्याला चांगलं एकत्र करून घेऊया. हे बघा, जास्त पातळ करायचं नाही, अशा प्रकारे करायचं. हे बघा, झालं आहे आपलं रेडी मिश्रण. आता आपण तेल टाकूया कढईमध्ये. चला, आता आपण भजी सोडून घेऊया. हे बघा, सर्व भजी मी सोडून घेतलेले आहेत तेलामध्ये गरम. आता याला आपण हलवून घेऊया. हे बघा, झालेले आहेत, सुंदर लागतात खायला, कुरकुरीत कांदा भजी. बघा, कांदा भजी ही सगळ्यांची फेवरेट डिश आहे, सगळ्यांनाच आवडतात, न आवडणारी नाहीच आहे. हे बघा, झाली आपले कुरकुरीत कांदा भजी. बघा, किती सुंदर असे मस्त झाले आहेत कुरकुरीत गरमागरम कांदा भजी. रेसिपी आवडली असली तर नक्की ट्राय करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपी आपल्या चॅनलवर आहेत, नक्की बघा. धन्यवाद.